पुढची बातमी पाहूयात। नाशिकमध्ये खड्ड्यांवरून राजकारण पेटलेलं आहे। कुंभमेळ्यासाठी खोदलेल्या रस्त्यांमधून वाट काढताना नाशिककरांच्या नाकी नऊ आले। जिथे नाशिककरांना चालायला फक्त चांगला मार्ग हवाय, पण राजकीय नेत्यांना खड्ड्यातूनही राजमार्ग हवाय। पाहूयात। खड्ड्यांचं राजकारण पालकमंत्री पदावर पोहोचलं। नाशकातल्या खड्ड्याआडून राजकीय कुरघोडी। बॅनरचे पडसाद, पालकमंत्री पदाची साथ। नाशिकच्या गंगापूर नाका, मुंबई नाक्यासह शहराच्या विविध भागात राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवरून राजकारण तापलंय। या बॅनर्सनं सोमवारी नाशिककरांचं लक्ष वेधून घेतलं। बॅनरवर जो मजकूर छापण्यात आला तो पाहून राजकीय चर्चेला तोंड फुटलं नसतं तरच नव्हतं, कारण छगन भुजबळांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्याची मागणी बॅनरमधून करण्यात आली। खड्ड्यातून बाहेर काढा याच्यासाठी आम्ही म्हणतोय की अतिशय चांगली पकड ही प्रशासनावर भुजबळ साहेबांची आहे, प्रशासनावर वचक हा भुजबळ साहेबांचा आहे आणि काम करण्याची पद्धत अतिशय सूक्ष्म नियोजन भुजबळ साहेब करत असतात। त्यामुळं आम्ही मागणी करतोय की खड्ड्यातनं जर नाशिकला बाहेर काढायचं असेल तर भुजबळ साहेबांना पालकमंत्री करावं। नाशिकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं सुरू आहेत। मात्र या रस्त्याच्या कामांमुळे नाशिकमध्ये रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। नाशिकमधल्या या खड्ड्यातून वाट काढताना नाशिककरांची हाडं खिळखिळी होत आहेत, तर अनेक ठिकाणी हे खड्डे जीवघेणे ठरले। नाशिकमधील या खड्ड्यांमुळे गेल्या 6 महिन्यात 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले। या खड्ड्यांवरून आता राजकारण पेटलंय। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी रविवारी या खड्ड्यांची पाहणी करत खड्डे भरण्याचे आदेश दिले। आता याच खड्ड्यावरून भुजबळांना पालकमंत्री करण्याची मागणी करणारे पोस्टर्स लावण्यात आल्यानं राजकारण तापलंय। भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना समजू शकतो त्यांच्या लोकांच्या, आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील। नाशिकचं पालकमंत्री कोण होणार हे बॅनरवरून ठरत नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो पूर्ण अधिकार आहे। देवाभाऊ योग्य वेळी योग्य निर्णय घेतील। देवाभाऊ निर्णय घेण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहेत। त्यामुळं कितीही बॅनरबाजी केली तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही। बॅनरबाजी करून पालकमंत्री आणि मंत्री झाले असते तर महाराष्ट्रामध्ये हजारो पालकमंत्री असते आणि हजारो मंत्री असते। नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कामांमुळे रस्त्यांची चाळण झाल्यानं या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय। त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा। सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे, त्याच्यामुळे हे खड्डे वाढतात, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे। म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना तिथे, मंत्री आहेत ना ते, त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी याच्याकडेच आहे। त्यांच्याकडे जिभेला हाड आहे, त्यांना काय आहे, त्यांना काय आगडांना पिछाडा, कुठे लोकांमध्ये जाऊन निवडून यायचं नाहीये, बरोबर आहे। त्यांना आता ते मागच्या दारांनी आम्ही मागच्या वेळेला टाकलं म्हणून ते खासदार झाले। एखाद्या मतदारसंघात निवडून या, एखाद्या मतदारसंघात फॉर्म भरा, त्यांना काही लोकांशी घेणं देणं नाहीये, ते काय बोलतात काय नाही त्याच्या जिभेला हाड नाहीये। त्यांना काय चंपतराय म्हणू द्या किंवा अजून कोणता राय म्हणू द्या। मी पण नाशिकला गेलेलो होतो आणि त्यावेळेस मी पाहिले परिस्थिती, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली, लोक शिव्या घालत आहेत आणि तुमच्या त्या कुंभमेळ्याच्या नावाखाली जो काही धिंगाणा तिकडे चाललेला आहे तो निश्चितपणे त्या नाशिककरांच्या जीवावर आलेला आहे। तुम्हाला आवश्यक असलेली कामं करा, पण त्या कामाचा दर्जा टिकवा। ते न करता बोगस कंत्राटदाराकडून बोगस कामं करून जी काही लूट चालली देवाच्या नावाने, त्या कुंभमेळ्याच्या नावाने, यावरून जनतेचा उद्रेक झाला असेल आणि ते बोर्ड लागले असतील। दरम्यान छगन भुजबळांनी नाशिकमध्ये लागलेल्या या बॅनरबाबत नाराजी व्यक्त केली। त्यानंतर हे बॅनर काढण्यात आले। मात्र याच वेळी भुजबळांनी नाशिकमधल्या खड्ड्यांच्या समस्येवर बोट ठेवलं। त्यासोबत या खड्ड्यांच्या समस्येबाबत
नाशिककरांनी सुद्धा आपला राग व्यक्त केलाय. नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे, पण याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असं नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे. अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहे, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत. ते पालकमंत्री जाऊन दे, पण आता हे खड्ड्यांचा विषय असा झालेला आहे का ज्याचा त्याचा ॲक्सिडेंट होऊन तो मरतोय, तर यांनी आता सरकारने लवकरात लवकर लक्ष घातलं पाहिजे. नाही तर नगरपालिकेंनी काहीतरी अधिकाऱ्यांचं तर लक्षच नाही राहिलेलं आहे. अशी परिस्थिती आज येऊन पडलेली आहे इथं. महानगरपालिकेचे जेवढेही अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी त्याचं नियोजन केलं पाहिजे. त्या नियोजनानुसारच सगळं होईल. त्याच्यानंतर राहिला विषय पालकमंत्रीचा, तर भाजपची सत्ता आहे, यांनी नाशिक दत्तक घेतलं आहे. एखाद्याचं पालकत्व तुम्ही घेतलेलं आहे तर त्या पद्धतीने त्याचं पालन पोषण देखील तुम्ही केलं पाहिजे. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक महापालिकेच्या गेटवर काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी करत ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडं कायम आहे. अशातच खड्ड्यांचा मुद्दा पुढे करून राष्ट्रवादीनं त्यात तेल ओतण्याचं काम केलंय. मात्र सर्वसामान्य नागरिकांना या राजकारणात कुठलाही रस नाहीये. त्यांना केवळ खड्डेमुक्त रस्ते हवे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.